मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली. पोलिसांचा भाजप कार्यकर्ती असल्याचा दावा, मनोरुग्ण असल्याचाही संशय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, सोमवारी दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. भाजपच्या तंबूचे संजय राऊत यांना दुःख, बांबू त्यांच्यात गेल्यावर कळेल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणाला राष्ट्रीय पुरस्कार. नवी दिल्लीतील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. यंदा पुण्यातील चतुशृंगी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. नवरात्र 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा, श्रीकांत अनगर यांची माहिती. सायबर चोरट्याने तरुणाला लावला गंडा, 4 लाखांची फसवणूक. चोरट्याविरुद्ध पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मनोज जरांगे यांच्या किडनीवर सूज कायम, पोटदुखी उलटी थांबली. सूज कमी होण्यास आणखी 4 दिवस लागतील, डॉक्टरांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा डंका, 7 जागांवर विजय तर 3 जागांवर युवासेना आघाडीवर. कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने सामने येणार, निलेश राणे यांची विधानसभा लढवण्याची इच्छा. इलेक्शन कमिशनने मुख्य सचिव डीजीपी यांच्याकडून उत्तर मागितले. 100 अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत. इलेक्शन कमिशन म्हणाले, निवडणुकीवर परिणाम होईल, तारखा लवकरच जाहीर होणार. निवडणूक निष्पक्षपातीपणे होण्यासाठी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी. आरक्षण द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, धनगर समाजाचा इशारा. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचीही केली मागणी. दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव, 572 हून अधिक रुग्णांची नोंद. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा उपक्रम. संजय राऊत यांना धर्मवीर आठवत नाही, ते नमाज पठण्यासाठी कुठे जातात हे शोधावे लागेल. भाजप खासदाराची जहरी टीका. विश्वास संपादन केल्यास समाज मदतीसाठी उभा राहतो, ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे प्रतिपादन. अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, पुणे पोलीस आयुक्तांपुढे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचे आंदोलन. मेट्रो उद्घाटनावर विरोधकांची केवळ ड्रामेबाजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका. आंदोलन चुकीचे असल्याचाही केला दावा. डॉक्टरने आरपीआयच्या शहर अध्यक्षांना दिली जीवे मारण्याची धमकी, आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना. पुण्यात अनवट या विशेष कार्यक्रमाचे आयोजन, संगीत नृत्य नाट्य यांची अनुभूती देणारा कार्यक्रम. निवडणूक कार्यक्रमात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा, मतदार यादीचे काम करण्यास केली होती टाळाटाळ. नागपुरातील ब्राऊनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. एकाही बहिणीला दिवाळीत ओवाळणीपासून वंचित ठेवणार नाही, लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वसमतच्या कृषी अधिकारी कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन, 6 तासांपासून ठिय्या. मूग उडीद पीक कापणी प्रयोगाची माहिती देण्याची मागणी. मनोज जरांगे एकही उमेदवार करणार नाही, मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, त्यांची शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी कमिटमेंट, लक्ष्मण आके यांचा दावा. पुणे ग्रामीण पोलिसांकडून वेगवेगळ्या कारवाईत याच पिस्तूल जप्त, 7 जणांवर आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल.
मिठाईच्या दुकानातून रोख रक्कम 2.5 किलो आंबा बर्फीची चोरी. येरवडा परिसरात घटना. आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आंदेकर खून प्रकरणात आरोपींची संख्या 21 वर. मध्य प्रदेशातून पिस्तूल आणण्यास मदत करणारा आरोपी जेरबंद. मंत्रालयात दुडगूस घालणाऱ्या महिलेची व्यथा समजून घेणार. देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचाही संशय व्यक्त. अटक टाळण्यासाठी पोलिसांच्या अंगावर घातली गाडी. पिंपरी चिंचवडमध्ये एपीआय थोडक्यात बचावले. जयपूरमधील थरार सीसीटीव्ही मध्ये कैद. भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात कोसळला. 2 मुली वाहून गेल्या तर 13 किरकोळ जखमी. भंडारा जिल्ह्यातील घटना. आरोग्य खात्याचा 3200 कोटींचा महाघोटाळा. स्वच्छतेच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर दरोडा. विरोधकांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी म्हणाल्या, लादेंचे चरित्र वाचा. कलाम राष्ट्रपती बनले तसा तो अतिरेकी बनला. तो जन्मातही अतिरेकी नव्हता. भाजपचे पॉर्न स्टारला पुढे करून आरोप. पॉर्न स्टारच्या पत्नीने आपल्या पतीकडे न्याय मागावा. संजय राऊत यांचा सोमय्यांवर निशाणा. राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसची इलेक्शन कमिशनकडे मागणी. निवडणूक खर्चाची 40 लाखांची मर्यादा वाढवण्याचीही विनंती. राजकोटवर 100 कोटींची शिवसृष्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर प्रकल्पाची बांधणी. मावळे मत्स्यालय राजवाड्याचेही होणार प्रदर्शन. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. जलसमाधीची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले दोन्ही आंदोलक जिवंत. पोलिसांनी घेतले ताब्यात. भाजपची मवियाकडे मागणी. 15 जागांची मागणी. मागणीवर विचार न केल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी. मेट्रोच्या उद्घाटनासाठी मविया आक्रमक. पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन. सेवा तत्काळ सुरू करण्याचाही आग्रह. अजित पवारांना दिल्लीतून गुड न्यूज. सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. माहिती ट्विस्ट. जिल्ह्यातील 29 प्रकल्पांमध्ये 15% पाणी साठा. तर 2 मोठे तर 3 मध्यम प्रकल्प यंदा सप्टेंबरमध्ये 100% भरले.